नमस्कार, मी ओम निकम. स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजची आपली व्हिडिओ आहे की 15 मिनिटची स्ट्रॅटर्जी. तर आपला टॉपिक आहे आजचा 15 मिनिटची स्ट्रॅटर्जी. तुम्ही वाचलंच असेल थंबनेलवर. तर मित्रांनो, या स्ट्रॅटर्जीमध्ये कसं एंट्री करायचं फक्त 10-15 मिनटं म्हणजे आपण टायटल वाचलंच असेल. फक्त 15 मिनिटामध्ये तुम्ही प्रॉफिट कमवून बाहेर निघू शकता मार्केटमधून. आणि याच्यामध्ये तुम्ही स्टॉकमध्ये, निफ्टी 50मध्ये किंवा बँक निफ्टीमध्ये, इंडायसेसमध्ये तुम्ही हे स्कॅल्पिंगसारखं 15 मिनिटच्या स्ट्रॅटर्जीमध्ये करून तुम्ही निघू शकता. ओके. तर आजचा आपला टॉपिक तो आहे. तर बरेचसे जे आपले व्ह्यूअर्स असतात मित्रांनो, त्यांना टाईम नसतो. काही जॉब करत असतात, काही हाऊसवाईफ असतात. त्यांना टाईम नसतो की बुवा आपण ॲनालिसिस करावं, चार्ट ॲनालिसिस पाहिजे. ते गरजेचं नाही मित्रांनो आजच्या स्ट्रॅटर्जीमध्ये. आजच्या स्ट्रॅटर्जीमध्ये फक्त आपल्याला ऑपरेटरचा माइंडसेट समजायचा आहे की ऑपरेटरचा माइंडसेट काय आहे आणि ऑपरेटर कसं आपलं मार्केट चालवत आहे. तर ऑपरेटर आपल्या मार्केटचं कोण झालं? ऑपरेटर म्हणजे आपल्या मार्केटचा ब्रोकर, जो की ब्रोकर ऑपरेटर चालवतो. तर मित्रांनो, आपली जी स्ट्रॅटर्जी वर्क करणार आहे ती 3 वाजेपासून तर 3:18 आपली स्ट्रॅटर्जी वर्क करणार आहे फक्त. फक्त आणि फक्त 18 मिनिटं ही आपली स्ट्रॅटर्जी वर्क करणार आहे. आणि ही स्ट्रॅटर्जी अशी आहे की मित्रांनो, ती तुम्हाला 50, 60, 70 पॉईंटचे तुम्हाला मुवमेंट सहसा मिळू शकते. तर मित्रांनो, ते लक्षपूर्वक ऐका की बुवा मी काय सांगत आहे आणि तसंच वर्क करा. जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितली नाही, लक्षपूर्वक ऐकली नाही, तर तुमचा लॉस होऊ शकतो. हे ध्यानात ठेवा. ओके. तर चला आता आपण स्क्रीनवर शिकून घेऊया. तर मित्रांनो, इथं आपण आता डॅशबोर्डवर आपण आलेलो आहे. तर मित्रांनो, आता आपण इथं डॅशबोर्डवर आलेलो आहे स्क्रीनवर. तर आता आपण शिकून घ्या. तर मित्रांनो, 15 मिनिटच्या स्ट्रॅटर्जीमध्ये आपले 3 रूल राहणार आहे. स्ट्राईक प्राईस सिलेक्शन, म्हणजे तुम्ही कोणचं प्रीमियम घ्यायचं, कोणचं स्ट्राईक प्राईस तुम्ही सिलेक्ट करायची, ज्याच्याने तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो. तर ती स्ट्राईक प्राईस आपण शिकू पहिल्या पॉईंटमध्ये. दुसरा पॉईंट आहे आपला एंट्री. मित्रांनो, हा मेन पॉईंट आहे आपला एंट्री. एंट्री आणि एक्झिट. कुठे एंट्री घ्यायची, कोणत्या चांगल्या ठिकाणी एंट्री घ्यायची, कोणत्या चांगल्या ठिकाणी एक्झिट मारायचं, म्हणजे जिथून मार्केट डाऊन जाऊ शकतं तिथं कशी एंट्री मारायची, एक्झिट मारायचं. तर ते आपण आज शिकणार आहोत. ओके. तर पहिले आपण स्ट्राईक प्राईस शिकून घेऊया. तर बघा, स्ट्राईक प्राईस आपण शिकून घेऊया. तर आता समजा आपण निफ्टी 50चं घेऊ. ओके. कोण कन्फ्यूज होणार नाही म्हणून आपण निफ्टी 50चं घेऊ. समजा निफ्टी 50 आहे 21,000ला. ओके. 21,000ला निफ्टी 50 आहे. तुम्हाला 2:55ला मार्केटमध्ये यायचं आहे. किती वाजेला मित्रांनो? 2:55 2 वाजून 55 मिनिटांनी तुम्हाला मार्केटमध्ये यायचं आहे. म्हणजे मार्केटमध्ये तुम्हाला चार्ट बघायचा आहे 2:55ला. आता 2:55लाच का बरं मित्रांनो? तर ही स्ट्रॅटर्जी आहे मित्रांनो. कारण 2:55 म्हणजे 3 वाजेला जे ऑपरेटर असतात, म्हणजे जे ब्रोकर असतात, ते ब्रोकर बेसिकली जे त्यांनी ऑप्शन्स बाय केलेले असतात त्यांचे ते प्राईस, म्हणजे त्यांची एक्झिट ते मारत असतात. म्हणजे तिथून त्यांना एक्झिट मारत असतात. म्हणजे आता इंट्राडेमध्ये कसं असतं मित्रांनो, जर तुम्ही ते प्राईस होल्ड करून ठेवली तर ऑपरेटर तुमचं म्हणजे ब्रोकर तुमची एक्झिट मारून देतो प्राईस. तर तसंच मित्रांनो, तेच आपल्याला सायकोलॉजी समजायची आहे. ऑपरेटर म्हणजे ब्रोकरचीच आपल्याला सायकोलॉजी समजायची आहे. कारण हे सगळ्यांना माहिती आहे 3 वाजेला जे ब्रोकर्स असतात ते प्राईस कट करून देतात, म्हणजे एक्झिट मारून देतात. तर मित्रांनो, म्हणून आपल्याला बघायचं आहे की मार्केट कोणत्या साईडला जात आहे. 2:55 ते 3 वाजेपर्यंत आपल्याला बघायचं आहे की मार्केट कोणत्या साईडला जात आहे. ओके. मार्केट अप ट्रेंड आहे की मार्केट डाऊन ट्रेंड आहे, हे आपल्याला केव्हा बघायचं आहे? 2:55 ते 3 वाजेपर्यंत. ओके. 2:55 ते 3 वाजेपर्यंत लक्षपूर्वक ऐका मित्रांनो. एकदम आपली अशी रॉकेट सारखी आज आपली स्ट्रॅटर्जी आहे. ओके. 2:55 पासून 3 वाजेपर्यंत. ओके. 2:55 पासून 3 वाजेपर्यंत, फक्त आणि फक्त 3 वाजेपर्यंत. किती मिनिटाचा डिफरन्स आहे मित्रांनो? 5 मिनिटाचा. फक्त 5 मिनिट ॲनालिसिस करायचं, बाकी काहीच करायचं नाही तुम्हाला. फक्त 5 मिनिटं ॲनालिसिस करायचं. ओके. आणि तुम्ही ॲनालिसिस करताना तुम्ही इथं स्ट्राईक प्राईस लावायची आहे. ओके. स्ट्राईक प्राईस कोणती लावायची मित्रांनो? 21,000चा 21,000चा कॉल तुम्हाला
वॉच लिस्टमध्ये लावायचा आहे आणि 21,000चा पुट. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर हे का बरं कॉल आणि पुट दोघी का बरं घ्यायचे वॉच लिस्टमध्ये? मी काय बोललो, बाय करू नका. अजून फक्त पुढे ऐका नीट व्हिडिओ, मग कमेंट्स करा व्हिडिओमध्ये. ओके. तर मित्रांनो, आता आपल्याला वॉच लिस्टमध्ये आपली जी वॉच लिस्ट असते त्याच्यामध्ये आपल्याला हे ॲड करून घ्यायचं आहे. काय ॲड करायचं आहे? 21,000 म्हणजे ॲट द मनीचे प्रीमियम आपल्याला ATM, म्हणजे मी आपल्या मागच्या व्हिडिओत आपण शिकलो आहे ATM, ITM, OTM काय असतं. जर तुम्ही ती अजून व्हिडिओ बघितली नसेल तर मी काय म्हणता बॉक्समध्ये तुम्हाला ती व्हिडिओ देऊन देतो. ही व्हिडिओ पूर्ण ऐकून झाल्यावर बघा ती व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे ते समजेल ATM, ITM, OTM काय असतं. ओके. तर त्याच्यामध्ये आपलं तेच आहे की स्ट्राईक प्राईस कसे सिलेक्ट करायचं ITM, OTM, ATMमध्ये. ATM बेसिकली आपण काय म्हणतो ATMला ॲट द मनी, म्हणजे 21,000ला समजा मार्केट आपण चालू आहे. आपण पहिलेच एक्झाम्पल घेतला आहे. तर तो काय झाला मित्रांनो, ATM झाला. ओके. ATMमध्ये आपल्याला कॉल अँड पुटचे वॉच लिस्टमध्ये ॲड करून घ्यायचे कॉल अँड पुटचे प्रीमियम. तर याच्या पुढे काय करायचं आहे? हे तर ॲड झालं. सर आता पुढे काय करायचं? तर पुढे काय करायचं आता आपण बघूया. 3 वाजेची जी कॅन्डल असते, ओके, 3 वाजेला जी कॅन्डल बनते तिचा हाय आपल्यासाठी मेन आहे. काय मेन आहे? 3 वाजायची ती कॅन्डल बनते, तिचा आपल्यासाठी हाय मेन आहे. तर का बरं मेन आहे? त्याच्यानेच तर आपली स्ट्रॅटर्जी आहे मित्रांनो. जर तुम्ही हाय हे नाही केला तर त्याची स्ट्रॅटर्जी कसं काय बनणार? ओके. चला आता आपण पुढे शिकूया. आता समजा मी तुम्हाला सांगितलं 3 वाजेला आपलं जे कॅन्डलचा हाय असतो तो आपल्याला घ्यायचा आहे. आपण वॉच लिस्टमध्ये लावून घेतलं समजा. ओके. आपण वॉच लिस्टमध्ये लावून घेतलं. आता आपण पुढे बघूया. मार्केट तुम्हाला किती वाजेपर्यंत, म्हणजे आता समजा तुम्ही एखादा प्रीमियम घेतला. ओके. मी तुम्हाला सांगितलं 3 वाजेचा आपल्याला कॅन्डल बघायची. तुम्ही प्रीमियम घेतला. सर एक्झिट केव्हा मारायचं? जरा सबर करो. अजून आपलं व्हिडिओ अजून खूप बाकी आहे आपली. पुढे आपण बघूया. तर आपण काय शिकत होतो बेसिकली? कॅन्डल. ओके. 3 वाजेच्या कॅन्डलचा हाय आपल्यासाठी खूप मेन आहे. इथं जर मार्केटनं 3 वाजेनंतर या कॅन्डलचा इथं ब्रेकआउट मिळाला, म्हणजे इथं कॅन्डल बनायला सुरुवात झाली, लवकरात लवकर इथं एंट्री घ्यायची आहे. काय घ्यायची आहे? एंट्री घ्यायची आहे आपल्याला. कुठे? मार्केटमध्ये. आणि मित्रांनो, ॲनालिसिस मी हाय कशाचा म्हणतोय माहिती आहे तुम्हाला? तर मी सांगून देतो. मी हाय याचा म्हणत नाही आहे. लक्षपूर्वक ऐका, मी पहिले सांगितलं होतं. मी हाय निफ्टी 50चा नाही म्हणत आहे. मी हाय कशाचा म्हणत आहे? तर जो प्रीमियम आपण समजा 21,000चा प्रीमियम आपण बोललो तो कॉल अँड पुट आपण वॉच लिस्टमध्ये लावायचं. 21,000चा कॉल आहे. त्याचा तुम्हाला प्रीमियम चार्ट उघडायचा आहे. काय उघडायचा आहे? प्रीमियम चार्ट उघडायचा आहे. त्याचा हाय आपल्याला मार्क करायचा आहे. प्रीमियम चार्टचा आपल्याला हाय मार्क करायचा आहे. तो हाय आपल्यासाठी मेन आहे मित्रांनो. कारण मार्केट तर चालू राहतं, त्याच्यामध्ये तुम्हाला एवढं समजणार नाही म्हणून. कारण आपले जे व्ह्युअर्स आहेत ते नवीन आहे म्हणून त्यांच्यासाठी मी घेऊन आलेलो आहोत आज व्हिडिओ. तर आपल्याला चार्ट काय म्हणता, प्रीमियमचा चार्टमधला हाय आपल्याला लो करायचा, हाय आपल्याला बघायचा आहे. जर 3 वाजेनंतर जर याचा मित्रांनो हाय ब्रेक झाला, म्हणजे इथं कॅन्डल बनायला सुरुवात झाली, एंट्री इथं आपल्याला तुरंत एंट्री आपल्याला इथं घ्यायची आहे. ओके. सर एंट्री तर घेऊन घेतली, मग एक्झिट केव्हा मारायची? तर आता बघून घेऊया एक्झिट केव्हा मारायची. 2:55 पर्यंत, 2:55 पासून 3 वाजेपर्यंत आपण मार्केट बघितलं. ओके. एंट्री घेतली. आता याच्या पुढे आपल्याला एक्झिट केव्हा मारायची? तर मित्रांनो, एक्झिट 3:18 आपल्याला एक्झिट मारायची आहे. आपली स्टेप 3 होती. काय? एक्झिट केव्हा मारायची? तर 3:18 आपल्याला मार्केटमधून एक्झिट मारायची. ओके.
एक्झिट मारायची मार्केटमधून. तर 3.18लाच का बरं सर? 3.18ला का बरं? कारण 3.20 नंतर म्हणजे ऑब्वियसली 3.20 पर्यंत सगळ्यांनी स्क्वेअर ऑफ करून घेतलेली असते आपली पोझिशन मार्केटमधून. तर त्याच्यानंतर जे मोठे ट्रेडर्स असतात ते पहिलेच बास्केट ऑर्डर लावून घेतात. तर तुम्हाला बास्केट ऑर्डर माहीत नाही असेल तर मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येईल बास्केट ऑर्डरवर. तर ते बास्केट ऑर्डर लावत असतात. त्यांनी बास्केट ऑर्डर लावली की मार्केट कोणत्याही साईडला ते रिव्हर्स होऊ शकतो. समजा मार्केट आपण मी काय सांगितलं, ब्रेक झाल्यावर आपल्याला एंट्री घ्यायची. एंट्री तुम्ही इथं घेतली, मार्केट जाणार इथपर्यंत 3.20ला इथं मार्केट इथून त्यांनी बास्केटवर लावली का मार्केट धडाडकन खाली पडू शकतं. पडूची गॅरंटी असते मित्रांनो. 100% गॅरंटी असते की मार्केटतून रिव्हर्स होऊ शकतं. त्याच्यामुळं मित्रांनो मी सांगितलं की 3.18ला आपल्याला एक्झिट मारायचं आहे. हा माझा एक्सपिरियन्स आहे. मला 2 वर्ष झाले मार्केटमध्ये. 2 वर्षाच्या माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी सांगत आहे. याच्यामध्ये मी पहिले ट्रेड केले आहे. त्याच्यानंतर तुमच्यासाठी मी स्ट्रॅटर्जी तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे आणि हे स्ट्रॅटर्जी खूप वर्क करणारी आहे. तुम्ही कॉमेंट्समध्ये मला सांगू शकता सर मी एवढा प्रॉफिट कमवला, तेवढा प्रॉफिट कमवला. तुम्ही 100% माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करशाल आणि कमेंट करशाल ही मला 100% गॅरंटी आहे. तर मित्रांनो 3.18ला आपण बाहेर निघून जायचं आहे. तर आता आपण मार्केटमध्ये बघून घेऊया. हीच आपली स्ट्रॅटर्जी होती. तर मी स्ट्रॅटर्जी वर्क कशी करते मी तुम्हाला दाखवतो. आता हे आपलं मार्केट 24 मेचा आहे. पण आपण मार्केट 23 मेचं बघू. कारण आता समजा आपण 24 मेचंही बघून घेऊया. 24 मेला आता 3.10 म्हणजे 15ला सॉरी 3 म्हणजे 15 इथं आपल्याला हाय मार्क करायचा आहे. ओके, कुठे हाय मार्क करायचा आहे मित्रांनो? 3ला. आता ही कॅन्डल 3ला बनलेली आहे. 3 वाजेची ही रेड कॅन्डल आहे. रेड कॅन्डलचा हाय ब्रेकआउट झाला, एंट्री घ्यायची. हाय ब्रेकआउट झाला, एंट्री घ्यायची. 3 काय म्हणता 3.18ला समजा 3.18 इथं ही 3.18ची कॅन्डल आहे. इथं आपल्याला एक्झिट मारायचं. पण मित्रांनो इथं स्टॉप लॉस हिट होऊ शकला असता. होतो, कधी कधी होतो स्टॉप लॉस हिट. ओके, त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन घ्यायची जरूरत नाही. आता आपण 23 मेचं मार्केट बघूया. त्याच्यात चांगला मूव भेटलेला आहे आपल्याला. त्याच्यामध्ये मी ट्रेडही केलं होतं आणि मला 25,000चा त्याच्यात प्रॉफिट बी झाला होता. तर आता आपण इथं बघून घेऊया. 15 10 15 15 15 हे बघा 15ची ग्रेन कॅन्डल बनलेली आहे. हे बघा म्हणजे 3 वाजेला ही कॅन्डल बनलेली आहे. ही कॅन्डलमधून आपल्याला समजतं आहे की इथून मार्केट वर जाऊ शकतं. म्हणून त्याच्या आपल्याला इथं कॅन्डलचा हाय जो आहे तो मार्क करून घ्यायचा आहे. इथं बघा इथं लगेच पुढच्या ज्याला आपल्याला इथं बघा पुढच्या ज्याला आपल्याला ब्रेकआउट मिळून गेला. ब्रेकआउट मिळाला का लगेच एंट्री. ओके, लगेच इथं एंट्री मारायची. एंट्री घेतली सर, एंट्री घेतली. मग आता एक्झिट बघू आहे आपण. ओके, 3.18 3.18 3.18 3.18ची कॅन्डल कोणची बनली मित्रांनो सांगू शकता? जर नाही आज नाही समजले असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा ही कोणची कॅन्डल आहे. ओके, तर मित्रांनो 3.18ला इथं आपलं ही कॅन्डल बनलेली आहे. आणि आपण हाय मार्क कुठला केला होता? इथला केला होता. जो की आहे हाय मार्क आपला इथला होता आणि आपला इथला 3.18ची आपली कॅन्डल आहे. तर बघू शकता मित्रांनो आपण इथं बघून घेऊया. ओके, इथं बघून घेऊया आपण मार्केट कुठे पण 48,704 पासून इथं किती आपल्याला मुवमेंट भेटली. 1 मिनिटचा टाइम फ्रेम आहे बरं का मित्रांनो, लक्षात ठेवा. 1 मिनिटच्या टाइम फ्रेम 704 पासून 826 तकरीबन आपल्याला 100 ते 120 पॉईंटची आपल्याला इथं मुवमेंट भेटली. किती मित्रांनो? 100 ते 120 पॉईंटची मुवमेंट. तुम्ही म्हणशाल सर 100 ते 120 पॉईंटची मुवमेंट फक्त. अरे मित्रांनो, समजा एक प्रीमियम 2 रुपयाला असेल, तो जर 100 रुपयाला गेला, बघू शकता ना तुम्ही 2 रुपयाचा प्रीमियम जर 100 रुपयापर्यंत गेला तर किती प्रॉफिट होतो.
आणि बेसिकली जेव्हा मार्केट क्लोज होत असतं ना, एक तुम्हाला सांगतो, जेव्हा बेसिकली मार्केट क्लोज होत असतं ना, तेव्हा जे प्रीमियम असतं ना ते एकदम रॉकेटसारखे उडून जातात. काय मित्रांनो, रॉकेटसारखे ते प्रीमियम उडून जातात वर, जेव्हा मार्केट बंद होण्याची वेळ येते. म्हणून मित्रांनो इथं आपल्याला मूव चांगला कॅप्चर करायला भेटला. इथून समजा इथून आपण एंट्री घेतली मित्रांनो, इथून लगेच कॅन्डलचा ब्रेकआउट भेटला, इथून एंट्री आणि ते एक्झिट, बघू शकता ना किती पॉईंटचा डिफरन्स आहे. तर एवढा मूव तुम्ही कॅप्चर करू शकाल. त्याच्यामुळे मी आजची आपल्याला स्ट्रॅटर्जी घेऊन आलेलो आहे. तर बघू शकता आपली स्ट्रॅटर्जी कशा प्रकारे वर्क करते. इथून लगेच आपण एक एक्झिट मारला आणि इथून बघू शकता 3 नंतर मार्केट रिव्हर्स मारून गेलं. ओके, काय मार्केट रिव्हर्स मारून गेलं 3:18 नंतर. म्हणून मित्रांनो 3:18ची एकदम बेस्ट टाईम आहे. 3:18ला तुम्ही एक्झिट मारायचं आहे आणि 3 वाजेला एंट्री घ्यायची आहे. तर मित्रांनो एंट्री तुम्ही म्हणशाल सर 3च वाजेला घ्यायची आहे का, तर नाही, 3 वाजेपासून तुम्ही 3:10 एंट्री घेऊ शकता. किती? 3:10 तुम्ही एंट्री घेऊ शकता मार्केटमध्ये. 3:10ला तुम्ही जरी मार्केटमध्ये एंट्री घेतली तरी तुम्हाला 8 मिनिटाचा फरक असतो. 8 मिनिटामध्ये समजा तुम्ही इथं एंट्री घेतली तर तुम्हाला एवढा मूव ससा कॅप्चर करता येतो, 50-60 पॉईंटचा मुवमेंट. तर अशा प्रकारे आजची आपली स्ट्रॅटर्जी होती. अजून काही क्वेरीज असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये करू शकता, मला कमेंट्स टाकू शकता. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर त्याच्यासाठी आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा आणि भेटूया लवकर एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आजची व्हिडिओ आवडली असेल तर हक्काने आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. ओके, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.